नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करून दिले आहेत. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असाच पाठिंबा पुढेही राहू द्या. चला तर मग आता वळूया आपल्या तुला जपणारे आहे या मालिकेच्या आजच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये. आजच्या भागात आपल्याला बघायला मिळते की कालच्या भागात शिवनाथने मंत्र पुकारून रुद्रकेतूच्या अस्थी आणलेल्या असतात. तेव्हा अथर्व, मीरा आणि अंबिका हे सगळेजण त्या अस्थींकडे बघत असतात. त्याचवेळी शिवनाथ बोलतो, राधा. शिवनाथने राधा म्हणताच अथर्व लगेच इकडे तिकडे बघायला लागतो. पण शिवनाथ बोलतो, राधा, आता तुझ्या दैवी शक्तीने तू या अस्थींची राख बनव. तेव्हा अंबिका बोलते की हो बाबा, आणि अंबिका तिची टिचकी वाजवते. तशीच त्या अस्थींची राख बनते. इकडे दुसऱ्या बाजूला माया नर्मदाने आणलेला तो कॅमेरा पेन ड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावते आणि लॅपटॉपमध्ये काय आहे हे चेक करत असते. तेवढा तिथे अजित येतो आणि बोलतो, सिक्रेट सिक्रेट. तेव्हा नर्मदा त्याला टोकते, गप्प बस ना. अजित पुढे बोलतो, माया, ही तुझी आयडिया आहे ना, तुमची दोघींच्या हिमतीला दाद द्यायला हवी. तेव्हा नर्मदा मिश्किलपणे सांगते, आयडिया तिची आहे, पण तो कॅमेरा घेऊन यायला मी एकटी गेले होते. एकटी त्या वाघिणीच्या जबड्यात हात घातलाय मी. नर्मदाचे हे बोलणे ऐकून दामोदर अजितला मिश्किलपणे चिडवत बोलतो, एकटी गेली होती एकटी. त्यावर माया सर्वांना शांत करत बोलते की तुम्ही थांबा ना जरा. नर्मदा उत्सुकतेने बोलते, लाव लाव, काय आहे बघ पटकन. माया पेन ड्राईव्ह लावते आणि व्हिडिओ प्ले करते. सुरुवातीला व्हिडिओमध्ये मंजिरी दिसत नसते. ते पाहून नर्मदा बोलते की ही मंजिरी कुठे गेली आहे. तेव्हा माया बोलते की थांबा जरा. दामोदर लगेच बोलतो की आता काय दिसणार आहे. त्यावर नर्मदा बोलते, पुढे प्ले तर होऊ द्या ना, मग कळेल. तेवढ्यात व्हिडिओमध्ये मंजिरी तिथे येते. मंजिरीच्या हातात अस्थी असतात. ते पाहून नर्मदा आश्चर्याने विचारते, हे काय आहे हिच्या हातात. माया बोलते, थांबा. त्याचवेळी व्हिडिओमध्ये मंजिरी जोरजोरात हसायला लागते आणि तो कॅमेरा ब्लर दिसायला लागतो. स्क्रीनवर काहीच दिसत नाही. फक्त मंजिरी राक्षसारखी भयानक हसत असते. मंजिरीचं हे रूप पाहून माया, नर्मदा, अजित आणि दामोदर खूप जास्त घाबरतात. नर्मदा प्रचंड घाबरून बोलते, माया, हे काय आहे. मंजिरीला अशा अवतारात बघून ते सगळेजण भयंकर हादरून जातात. इकडे शिवनाथ त्या राखेमधील रक्षा हातात घेतो. काहीतरी मंत्र पुकारतो आणि तो मंत्र म्हणून ती रक्षा पुन्हा त्या राखेवर टाकतो. तसंच लगेच त्या राखेमधून बाहेर एक मंत्र प्रकट होतो आणि तो मंत्र जमिनीवर दिसायला लागतो. तेव्हा शिवनाथ सर्वांना सांगतो, आता या मंत्राचा आपल्याला चौघांनाही जप करावा लागणार आहे. त्यानंतर ते चौघे उभे राहतात आणि शिवनाथसोबत तो मंत्र बोलू लागतात. सगळेजण एकापाठोपाठ एक सलग ते मंत्र पुकारत असतात. तेवढ्यात त्या राखेमधून भौरीसारखा गोल गोल चक्र फिरायला लागतं. सगळीकडे प्रचंड हवा सुटते आणि धुरळा उडू लागतो. आणि अचानक त्या वादळातून त्याच्यासमोर थेट त्या अस्थींचा एक पिंजरा बनून तयार होतो. तो अस्थींचा पिंजरा समोर बघून ते सगळेच प्रचंड आनंदी होतात. इकडे मंजिरी तिच्या खोलीत शांत झोपलेली असताना अचानक तिचा डोळा लागतो आणि तेवढ्यात तिला अचानक त्रास व्हायला लागतो. मंजिरी जोरजोरात खोकलायला लागते. ती स्वतःच्या घशाला हात लावून प्रचंड घाबरते आणि मनात विचार करते, हे अचानक काय व्हायला लागलं मला. त्यानंतर मंजिरी पटकन उठून कपाट उघडते आणि कपाटातही पाहते तर तिची पेटी आणि तिथे ठेवलेल्या अस्थी सुरक्षित असतात. ते पाहून मंजिरी स्वतःशीच बोलते, सगळ्या त्या गोष्टी सुरक्षित आहेत. नाही मंजिरी, पण घाबरू नको, तुझा मृत्यू अटळ आहे. ती घाबरलेली अवस्थेत अशी स्वतःशी बडबड करत असते. इकडे नर्मदा आणि दामोदर मायाला स्पष्ट सांगतात की आता ह्यापुढे आम्ही काहीही करणार नाही, आम्हाला काहीही नको आहे. तेव्हा अजितही बोलतो की हे बघ माया, एक काम करूया, मस्त इथून निसटून जाऊया आणि काहीतरी बिझनेस करूया. तेव्हा नर्मदाला अजित बोलत असतो की मॉम, तुला माहिती आहे का, माया खूप छान पिझ्झा बनवते, आपण पिझ्झावाली गाडी टाकूया. तेव्हा तू मस्त पिझ्झा बनव, मी पिझ्झा सर्व करेल. तेव्हा दामोदर बोलतो की आणि मी वेटर बनेल आणि बायको तू गल्ल्यावर बस हां. हे सगळं अजित बोलत असतो. तेव्हा माया संतापाने अजिताला बोलते की काय रे, काय चाललं आहे तुमचं. आणि अजित, तुझं काय चाललं आहे रे, तुझे तर स्वप्न खूप मोठे मोठे होती ना. आणि मी पिझ्झा बनवणार, मग तिकडेच तू. हे बघ, तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी या गोष्टीच्या तळाशी जाणार. आय विल डिस्कवर इट. इकडे शिवनाथ सर्वांना ताकीद देत सांगतो की सगळ्यांनी या पिंजऱ्यापासून लांब राहा. त्यांचे ऐकून सगळेजण पटकन मागे सरकतात. त्यानंतर शिवनाथ काहीतरी मंत्र पुटपुटतो. मंत्र पुटपुटल्याबरोबरच आकाशात ढगांचा मोठा गडगडाट होतो आणि थेट त्या पिंजऱ्यावरती वीज कडाकते. पडताच चहूकडे विजेचा अतिशय तीव्र लखलखीत प्रकाश पडतो. त्या प्रकाशाने डोळे दिपल्यामुळे अथर्व, अंबिका, शिवनाथ आणि मीरा लगेच बाजूला होतात आणि आपले डोळे झाकतात. प्रकाश ओसरून परिस्थिती पूर्ववत होताच सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटतं. तेव्हा शिवनाथ समाधानाने बोलतो, आता हा पिंजरा खऱ्या अर्थाने तयार झाला आहे. जी वीज जमिनीच्या अगदी
खोल पाताळात जाते तीसुद्धा आता या पिंजऱ्याला काही करू शकणार नाही. त्या मंजिरीची शक्ती आता या पिंजऱ्याला कधीच भेदू शकणार नाही. त्यावर अंबिका ठामपणे बोलते, त्या मंजिरीचा अंत आता अटळ आहे. शिवनाथ सावध करत बोलतो, हो राधा, पण घाई नको. हा पिंजरा बनवणं जेवढं कठीण होतं तेवढंच कठीण त्या अधर्मिणीला या पिंजऱ्यापर्यंत आणणं आहे. इकडे अथर्व त्या पिंजऱ्याजवळ जाऊन पाहायला लागतो तर मीरा शिवनाथजवळ जाते आणि बोलते, बाबा, मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच यश मिळेल. अंबिका मीराला समजावत बोलते, हो मीरा, पण बाबा म्हणतात तसं मंजिरीला इथपर्यंत खोटं बनवून आणणं तितकंच अवघड आहे. शिवनाथ तिला धीर देत बोलतो, हो, पण अशक्य नाही. त्यावर मीरा विश्वासाने बोलते, बाबा, मला तर आता त्या चिटकिणीचा अंत स्पष्ट दिसतोय. मंजिरी तिच्या खोलीत अस्वस्थ होऊन बडबडत असते, कुठे गेले हे सगळे? अंबिका नाही, तो शिवनाथ नाही, मीरा नाही आणि अथर्वही नाही. अथर्व गेला असेल ऑफिसला, पण हे तिघं कुठे गेले? हे अजून माझ्या विरोधात काही कट रचत तर नाही आहे ना? तेवढं तिथे माया येते. मायाचा प्लॅन असतो की मंजिरीचा मोबाईलमध्ये गुपचूप शूटिंग करायची. माया हातात मोबाईल घेऊन सावधपणे मंजिरीजवळ येते. मंजिरी सोप्यावर बसते आणि मायाला बघून रुबाबात विचारते, काय काम आहे? तेव्हा माया मुद्दाम विषय काढते, बोलते, मॅडम, मीराचं काय करायचं? मंजिरी बोलते की काही नाही. माया बोलते की असं काही नाही. असं काय? काहीतरी प्लॅन असेल ना? त्यावर मंजिरी पुन्हा बोलते की काही नाही. तेवढ्या तिथे अचानक अनन्या येते आणि मायाच्या हातात मोबाईल कॅमेरा चालू हे अनन्याच्या नेमकं लक्षात येतं. इकडे शिवनाथ आणि मीरा काहीतरी पिंजऱ्याबद्दल बोलत असतात. मंजिरीला इथपर्यंत कसं आणायचं यावर त्यांचं बोलणं चालू असतं, पण दुसरीकडे अथर्वचं पूर्ण लक्ष मात्र त्या पिंजऱ्याकडे असतं. अथर्व हळूहळू त्या पिंजऱ्याच्या दिशेने पुढे येतो. अंबिका हे बघते आणि मनात प्रचंड घाबरून बोलते, अथर्व, काय करतायत? अथर्व तरीही पुढे पुढे येत राहतो आणि पिंजऱ्याला हात लावायचा प्रयत्न करतो. ते पाहून अंबिका घाबरून जोरात हाक मारते, अथर्व, पण तोपर्यंत अथर्वचा हात पिंजऱ्याला लागतो. अंबिका त्याला वाचवण्याचा आणि बाजूला ओढण्याचा प्रयत्न करत असते, पण तिची दैवीशक्ती किंवा अदृश्य रूप असल्यामुळे तिचा हात अथर्वच्या हातातून ट्रान्सपरंटसारखा आरपार निघून जातो. अंबिका अत्यंत घाबरून जोरात ओरडते, अथर्व. तिच्या आवाजाने इकडे शिवनाथ आणि मीराचंही लक्ष तिकडे जातं. अथर्व पिंजऱ्याला पूर्णपणे शॉक लागल्यासारखं घट्ट चिकटलेला असतो. कोणालाच काही समजत नसतं की नक्की काय करायचं आणि तेवढ्यात एक प्रचंड झटक्याने अथर्व अचानक दूर फेकला जातो. अथर्व असा उडून पडताना बघून अंबिका भयंकर जोरात ओरडते, अथर्व. मीराही किंचाळते, वेदाचे बाबा आणि शिवनाथही घाबरून ओरडतं, अथर्व. इकडे अनन्या मायाला संशयाने बोलते, व्हिडिओ का ऑन केला होता तुझा? आणि तू आईचं चोरून व्हिडिओ काढत होती? तेव्हा माया पटकन गडबडत बोलते, नाही नाही, व्हिडिओ नाही, चुकून ऑन झाला असेल. व्हिडिओ कशाला काढेल मी? पण अनन्या बोलते की व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑन होतं. माया सावरून घेत बोलते की नाही नाही, व्हिडिओ रेकॉर्डिंग चुकून ऑन झालं असेल. मी फोटो काढत होते. मॅडम छान दिसतायत ना आज, म्हणून फोटो काढत होते. आणि काय फरक पडतो फोटो काढला तर? त्यावर अनन्या डाफरून बोलते, चोरून फोटो काढत होतीस? आईची परमिशन घेतली होतीस तू? मंजिरी मात्र तिच्या फोटो काढण्याकडे फारसं लक्ष देत नाही. ती फक्त मायाकडे मिश्किलपणे बघत राहते. अनन्या तरीही मायाला जाब विचारते, पण फोटो काढायची गरज काय? तेव्हा माया उलट तिच्यावरच डाफरून विषय भलतीकडेच ढकलून देते आणि बोलते, अनन्या, तुला ना संशय घ्यायची सवयच पडली आहे ना, म्हणून हे असं होतंय. पण या घरात सगळे असे एकमेकांना क्रिमिनलसारखी वागणूक का देत आहेत? मला ना बोलायचंच नाही तुमच्याशी, असं म्हणत माया तिथून निघून जाते. इकडे मीरा, अंबिका आणि शिवनाथ अथर्वला उठवण्याचे जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात. मीरा रडत रडत बोलते, वेदाचे बाबा, उठा ना, उठा ना. तेव्हा शिवनाथ तिला धीर देत बोलतो, ठीक होतील बाळा, रडू नकोस. शिवनाथ लगेच अथर्वजवळ जाऊन बसतो. त्याच्या डोक्यावर हात ठेवतो. काहीतरी मंत्र पुटपुटतो. शिवनाथच्या मंत्रोपचाराने अथर्व हळूहळू शुद्धीवर येतो. अथर्व शुद्धीवर तर येतो, पण त्याच्या शरीरात मुळीच शक्ती उरलेली नसते. त्याला स्वतःहून उठता येत नसतं. तेव्हा मीरा आणि शिवनाथ त्याला सावरून उठवून धरतात. हे सगळं पाहून अंबिका रडत बोलत असते, अथर्व, बोला ना काहीतरी, काय झालंय तुम्हाला? बोला ना. तेव्हा शिवनाथ हळू बोलतो की राधा, अगं, तुझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणूनच तर हे सगळं झालं ना. त्यानंतर शिवनाथ मीराला समजावत बोलतो, मीरा, त्यांना काही झालेलं नाही, ते फक्त थोडे अशक्त झाले आहेत. तू एक काम कर, त्यांना घरी घेऊन जा, आम्ही दोघं इथेच थांबतो. मीरा लगेच बोलते, हो बाबा. आणि मीरा व शिवनाथ अथर्वला सावरून उचलतात. दुसरीकडे अनन्या मंजिरीला विचारते, आई, ते मायाचं जाऊ दे, मला सांग, मीरा वहिनी आणि दादा कुठे गेले आहेत? तिचा हा प्रश्न ऐकून मंजिरी मनातल्या मनात विचार करत राहते, ते कुठे गेले आहे हाच प्रश्न मला पडला आहे. आणि मित्रांनो, इथेच आजचा हा रोमांचक एपिसोड संपतो. मित्रांनो, आपल्या चॅनलवर दाखवले जाणारे सगळे रिव्ह्यूज मालिकेचे हे जसे एपिसोड प्रसारित होतात तशीच स्टोरी असते हुबेहूब. यामध्ये कोणतेही स्वतःची मनाची किंवा काल्पनिक स्टोरी आणि बनावट भाग जोडलेले नाहीत. हे केवळ आणि केवळ मालिकेचे अस्सल रिव्ह्यूज आहेत. तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला दाखवलेल्या या प्रचंड प्रेमाबद्दल आणि 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण करून दिल्याबद्दल तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच दररोज ताज्या एपिसोडचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुमचे विचार नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.